श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर येत्या 30 नोव्हेंबरला संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे हे दूर होण्यासाठी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे देखील राहणार नाही, तसेच इच्छापूर्ती देखील होईल. गणपती हा विद्येचा देवता आहे. केवळ भारतात नव्हे तर जगभरात गणपतीची मंदिरे, उपासक आढळून येतात. गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोत्तम आणि अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला कोट्यावधी भाविक उपवास व्रताचरण करतात. तसेच या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपासना केल्यास समस्या, अडचणी, संकटे दूर होऊ शकतात. गणपती बाप्पाचे शुभ आशीर्वाद देखील मिळतात अशी मान्यता आहे. माणसाच्या जीवनात अनेक अडचणी, समस्या, विघ्न येत असतात. काही किरकोळ तर काही तीव्र स्वरूपाची असतात. विघ्नहर्ता अशी गणपती बाप्पाची ओळख आहे. तर आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे की जे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे हे पूर्णतः दूर होईल. तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच म्हणजेच 30 नोव्हेंबरला आपण सकाळी लवकरच उठायचे आहे. मग तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपली नित्यकर्मे आटोपल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. मग ही पूजा तुम्ही सकाळी देखील करू शकता आणि जर तुम्ही ऑफिसला जात असाल, तुमच्याकडे जर वेळ नसेल तर सायंकाळी पूजा केली तरी पण चालेल. पण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला एक लिंबू लागणार आहे. तर पिवळं लिंबू घ्यायचं आहे. त्यावरती कुठेही डाग नसो असं लिंबू आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आता प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप हा आवर्जून करायचा आहे. तसेच तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता किंवा पाण्याने अभिषेक घातला तरी पण चालेल. फक्त आपल्याला या दिवशी अभिषेक घालणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. गणपती बाप्पाची मूर्ती नसेल, जर फोटो असेल तर फोटो देखील स्वच्छ पुसून घ्यावा. आणि जर तुम्हाला या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर तुम्ही आवर्जून जावे. आणि जर शक्य नसेल तर तुम्ही घरीच पूजा केली तरी पण चालेल. गणपती बाप्पाला नंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच या दिवशी गणपती बाप्पाला 21 दुर्वाची जुडी देखील आवर्जून अर्पण करावी. जास्वंदीचे फूल देखील गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे, ते देखील अर्पण करावे. जास्वंदीचे फूल मिळाले नाही तर तुम्ही झेंडूचे फूल देखील गणपती बाप्पाला अर्पण करू शकता. त्यानंतर आता आपल्याला आपल्या हातामध्ये लिंबू घ्यायचं आहे. लिंबावरती कुठेही डाग नसेल अशा प्रकारचं स्वच्छ लिंबू आपण घ्यायचं आहे. आपण पहिल्यांदा घेताना लिंबू स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मग आपल्याला ते पूजेसाठी घ्यायचं आहे. तर लिंबू आपल्याला उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीषचे पठण करायचे आहे. मग तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा गणपती अथर्वशीष पठण करावे. जर 21 वेळा शक्य नसेल तर एकदा पठण केले तरी पण चालेल किंवा पठण करणे शक्य नसेल तर श्रवण देखील करू शकता. तसेच गणपती संकटनाशक स्तोत्र आहे, ते देखील आपण या दिवशी आवर्जून पठण करावे. पठण करणे शक्य नसेल तर श्रवण देखील करू शकता. आणि ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप देखील आवर्जून करावा. आपण जर या दिवशी ही सेवा केली तर याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते. भरपूर वेळा आपण म्हणतो की आपण मेहनत करून देखील, उपाय करून देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. तर फळ हे आपल्याला मिळतं, पण त्याला थोडासा उशीर लागतो. कारण की आपण जे अगोदर कर्म केलेले असतात ते कर्म फिटण्यासाठी जी काही सेवा असते ती सेवा उपयोगी पडत असते. कधी ना कधी आपल्याकडून चुका या होतच जातात, त्यामुळे ती सेवा तिथे उपयोगीच पडते. आणि जर आपण सतत सेवा केली तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते. त्यामुळे जेव्हा पण संकष्ट चतुर्थी असेल तेव्हा आपण मनोभावे सेवा ही केलीच पाहिजे. त्यानंतर आता हे लिंबू आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या मागे ठेवायचं आहे. किंवा जर तुमच्याकडे गणपती बाप्पाचा फोटो असेल तर फोटोच्या मागे ठेवले तरी पण चालेल. आणि जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती पण नसेल आणि फोटो पण नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्यावी. सुपारीची प्रथम पूजा करावी. आपण जशी गणपती बाप्पाची पूजा केली तशीच आपल्याला सुपारीची देखील पूजा करायची आहे. खाली तांदूळ ठेवायचे आहे, नंतर सुपारी ठेवायची आहे. सुपारीला देखील हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. तिला गणेश स्वरूप मानायचे आहे. दुर्वा देखील अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपण हे लिंबू त्या सुपारीच्या मागे देखील ठेवू शकता. लिंबू ठेवल्यानंतर आपल्याला लिंबाला धूप, दीप दाखवायचा आहे.
तसेच आपल्या हातामध्ये जेव्हा लिंबू होतं तेव्हाच आपलं गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र पठण झाल्यानंतर आपल्या ज्या काही अडचणी आहे, अडथळे आहे, संकटे आहे, ते सर्व गणपती बाप्पाला सांगायचे आहे. अगदी तुमची एखादी इच्छा असो, अगदी कठीणातली कठीण इच्छा असो की जी पूर्ण होत नाही आहे, या सर्व गोष्टी आपण गणपती बाप्पाला सांगायच्या आहे. लिंबू हातात असतानाच तुम्ही या सर्व गोष्टी सांगाव्या आणि मग तुम्ही ते लिंबू गणपती बाप्पाच्या फोटोमागे किंवा मूर्तीमागे ठेवायचे आहे. त्यानंतर हे लिंबू आपल्याला आता उचलायचं नाही, तर आपल्याला ते दिवसभर तसेच रात्रभर देखील त्या फोटोमागे किंवा मूर्तीमागे ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळीच म्हणजे शुक्रवारी आपल्याला हे लिंबू उचलायचं आहे आणि आपल्याला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये हे लिंबू प्रवाहित करायचं आहे. आणि प्रवाहित करताना आपल्याला एक गोष्ट म्हणायची आहे, ती म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्व संकटे, अडचणी, अडथळे सर्व काही दूर झालेली आहे. माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या पतीच्या आयुष्यामध्ये तसेच माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये आता कोणतेही अडचणी, अडथळे, संकटे येणार नाहीत अशी तुम्ही प्रार्थना, मनोकामना करायची आहे. त्यानंतर आता ज्यांना हा उपाय करणे शक्य नाही तर त्यांच्यासाठी देखील मी आणखीन एक उपाय सांगणार आहे. तो अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तो देखील तुम्ही कोणी पण उपाय करू शकता. अगदी घरातील लहान मुलं देखील हा उपाय करू शकता किंवा घरातील मोठे व्यक्ती देखील हा उपाय करू शकता. भरपूर मुलांना अडचणी असतात, त्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नाही, अभ्यास करून देखील पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांचे अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा परीक्षा जवळ आली की मुले आजारी पडतात. अशा काही ना काही गोष्टी या घडत असतात. तसेच आपल्या पतीबाबत देखील असेच होते. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा नोकरी मिळत नाही, व्यवसाय असला तर तो व्यवसाय देखील व्यवस्थितरित्या पार पडत नाही. तर या सर्व गोष्टींसाठी आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे. तर पहिला उपाय हा मुलांच्या आयुष्यातील अडचणी, अडथळे दूर होण्यासाठी, अभ्यासामध्ये प्रगती मिळण्यासाठी. तर आपण जेव्हा गणपती बाप्पाला अभिषेक घालणार आहोत म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. जेव्हा आपण गणपती बाप्पाला अभिषेक घालत असतो तेव्हा आपल्याला गणपती अथर्वशीर्षचे पठण करायचे आहे. मग तुम्ही 21 वेळा पठण करायचे आहे. मग तुम्हाला 21 वेळा पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील गणपती अथर्वशीर्ष हे लावून देऊ शकता. आणि जर तुमच्या मुलांचे गणपती अथर्वशीर्ष पठण असेल किंवा त्यांना म्हणता येत असेल तर त्यांना देखील तुम्ही म्हणायला लावू शकता. आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे आणि जे हे तीर्थ आहे म्हणजेच गणपती बाप्पाला अभिषेक केलेलं पाणी ते आपल्याला मुलांना प्यायला द्यायचं आहे. मग मुले अगदी स्कूलला जात असतील किंवा कॉलेजला जात असतील त्यांना प्यायला दिले तरी पण चालेल किंवा तुम्ही त्यांच्या पाण्याच्या बॉटलमध्ये अगदी त्यामधील 2 थेंब टाकले तरी पण चालेल. यामुळे तुमच्या मुलांची बुद्धीही तीक्ष्ण होईल तसेच त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल. अभ्यासामध्ये कोणतेही अडथळे हे येणार नाही. मग तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता किंवा सकाळी जर शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त आपल्याला हे तीर्थ आपल्या मुलांना प्यायला हे द्यायचेच आहे. तर आता ज्यांच्या व्यवसायामध्ये अडचणी, अडथळे येतात, ज्यांना नोकरी मिळत नाही, नोकरी आणि करिअरमधील प्रगती खूप दिवसांपासून रखडली असेल आणि प्रगती होत नसेल तर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला झेंडूची फुले लागणार आहे. मग पिवळ्या रंगाची झेंडूची फुले घेतली तरी पण चालेल किंवा केसरी रंगाची झेंडूची फुले मिळाली तर ती पण तुम्ही घेऊ शकता. मग आपल्याला झेंडूची फुले घेताना पूर्ण फूल फुललेलं पाहिजे अशी फुले घ्यायची आहे. झेंडूच्या कळ्या आपल्याला घ्यायच्या नाही. आपल्याला 11 फुले घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. सकाळी किंवा सायंकाळी हा उपाय केला तरी पण चालेल. गणपती बाप्पा समोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरातच हा उपाय करायचा आहे. तर आपण 11 झेंडूची फुले घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. आणि प्रत्येक वेळी आपण जप करताना ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आणि 1 फूल अर्पण करायचं. असंच तुम्ही 11 वेळा ही फुले अर्पण करायची आहे. त्यानंतर ही फुले अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला तुमच्या अडचणी, अडथळे सांगायचे आहे. तुमच्या आयुष्यात नोकरीमध्ये जी काही अडचणी, अडथळे आहे, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही आहे किंवा व्यवसायात पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्यावरती आलेला आहे, हे सर्व गणपती बाप्पाला आपण सांगायचे आहे. बघा, तुमच्या नोकरी आणि व्यवसायामध्ये लवकरच तुम्हाला प्रगतीही दिसून येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. धन्यवाद.